गावातून वाहत जाणारी डोंबरी नावाच्या नदीला सप्टेंबर महिना 2021 रोजी पूर आलेला होता आणि मी नदीकाठी गाडी धुण्याकरिता गेलो होतो. काही महिला गावाकडे आपल्या पाहतो की महिला गावाकडे नदीकाठावर कपडे धुतात आणि त्याच ठिकाणी या छायाताई काकू कपडे धुत होत्या. त्यावेळेस त्यांचा पाय घसरला व त्या नदीच्या पुरामध्ये वाहू लागल्या होत्या. मला बघताच मी कोणताच विचार न करता त्यांना बघितलं. त्या क्षणी पाण्यामध्ये उडी घेतली व त्यांच्यापर्यंत पोहोचलो. त्यांना धीर दिला, सावरलं आणि त्यांना मी नदीकाठी घेऊन आलो. त्यांचा प्राण वाचवण्यात मी सक्षम झालो. तेच या सर्व गोष्टीचा आढावा दिलीप फलटणकर सर, दिग्दर्शक, लेखक, मराठी बालभारती पाठ्यपुस्तक इयत्ता 6वी या पुस्तकामध्ये त्यांनी या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेऊन त्यांनी दखल घेतली व त्यांनी 2026 रोजी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ मराठी बालभारती इयत्ता 6वी च्या पाठ्यपुस्तकात 12वा धडा म्हणून धाडसी रोहन या सर्व घटनेचा आढावा घेऊन त्यांनी एक धडा निर्माण केलेला आहे, धडा तयार केलेला आहे. आणि 2026 रोजी पासून हा मराठी बालभारती पुस्तकामध्ये धाडसी रोहन म्हणून धडा छायाचित्रित केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. 21 सप्टेंबर होता. त्या दिवशी दुपारी मी नदीकडे गेले होते आणि कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यावेळेस रोहन पण तिथे आला होता सायकल धुण्यासाठी आणि मी धुवायला गेले आणि मग कपडे धुता असं टेकवली बादली की पाय घसरला. माझा पाय घसरला तर मी पार बरंच लांब गेले. गटकळ्या खात नाका तोंडामध्ये पाणी आलं. आणि मग त्यावेळेस रोहन होता. तर रोहनला म्हणलं, ए बाळा मला दे रे, थोडं हात तुझा आहे, दे रे, वाचवा करायला लागले ना. मग रोहन लगेच तिथं सायकल ठेवली. रोहनने माझ्याकडे आला. म्हणला, काकू थांबा, घाबरू नका म्हणला, मी येतो म्हणला. लगेच तो आला. असं त्यांनी स्वतःच्या जीवाची हे नाही केली, पण तो बाळ माझ्यासाठी आला. आणि आज मी त्याच्यामुळंच हे ह्याच्यामध्ये आहे ना, हे आज असते का मी त्या ह्याच्यामध्ये जगामध्ये. तर मला खरंच खूपच त्याचं अभिनंदन ते हे केलं. तर मला खूप चांगलं वाटायला लागलं की असंच यशस्वी मुलगा ह्याला यावा, जन्माला यावा आणि नाव कीर्ती कमवावं. दिनांक 26/9/2021 ही घटना दुपारच्या सुमारास घडली होती. त्या ठिकाणी छाया काकू कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या आणि त्यांचा पाय घसरून त्या पडल्या आणि मग नंतर वाहू लागल्या. तेव्हा रोहन तिथे होता, त्याच्यामुळे त्याने तो आवाज ऐकला आणि त्यांनी कुठलाही विचार न करता लगेचच पाण्यात उडी घेतली आणि त्याला बऱ्यापैकी चांगल्यापैकी पोहता येत होतं. म्हणून त्याने ते धाडस केलं आणि त्या धाडसाचं कौतुक म्हणून एक आदर्श समाजसेवक आहेत आपल्या बीड जिल्ह्यातले तांदळे सर, डॉक्टर संजय तांदळे, त्यांनी येऊन त्याचं कौतुक केलं, त्याचा सत्कार केला आणि तिथून पुढे बातमी ही वाऱ्यासारखी पसरली. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनीच मार्गदर्शन केलं की या प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि शौर्यासाठी दखल घेतली जाते राष्ट्रीय स्तरावर. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच आम्हाला त्यासाठी सहकार्य डॉक्टर खोड सरांनी केलं आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून फॉर्म भरला आणि त्याचं सिलेक्शन झालं. नंतर मग आम्हाला मेल आला आणि त्या मेलच्या माध्यमातून कळालं की प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी रोहनची निवड झाली आहे. पहिले तर खूप आनंदच झाला आहे आणि त्यांनी केलेलं कार्य खूप मोठं, एवढं मोठं होतं हे मला कळालं. त्यांनी जे धाडस केलं ते वाचवलं बाईंना, काकूंना, छाया काकूंना. त्याचा पुरस्कार मिळाला. मग शौर्य पुरस्कार मिळाल्यानंतर खूप आनंद झाला. मलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला पण आनंद झाला. आणि त्यांनी त्याच्यानंतर हे जे मराठी पुस्तकामध्ये धाडसी रोहन या नावाने 12वा धडा आला, त्या लेखकांचे मी पहिले तर खूप खूप अभिनंदन करतो. त्यांनी खूप भारी केलं, आमच्यासाठी सहकार्य केलं आणि तो धडा पण त्या पुस्तकामध्ये आला.